नमस्ते मित्रांनो, दिलीप थोरात फायनान्शियल ॲडवायझर बारामती। आज या ठिकाणी मी लाईव्ह येण्याचं कारण असं आहे मित्रांनो की येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आपण संपूर्ण भारतभर साजरा केला जातो। महाराष्ट्रात साजरा केला जातो, संपूर्ण राज्यामध्ये साजरा केला जातो। परंतु याची खरी सुरुवात आपण जर पाहिली ना मित्रांनो तर 1908 साली अमेरिकेमध्ये जागतिक महिला दिनाची सुरुवात झाली। त्याच्यानंतर संपूर्ण जगामध्ये हा महिला दिन आपण साजरा करू लागलो, नव्हे त्या काळामधील त्या महिला साजरा करू लागले। कारण कसं आहे, महिलांच्या मध्ये सक्षमीकरण त्या काळामध्ये नव्हतं, त्यांच्यामध्ये अज्ञान होतं, व्यवसाय नव्हता, नोकऱ्या नव्हत्या, बरेचशा खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या। त्यामुळे महिलांनीच फार मोठा संघर्ष करून या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्यांनी क्रांती केली आणि महिलांना स्वतः सक्षमीकरणासाठी त्यांनी खूप मोठी पावलं उचलली। त्याप्रमाणे भारतामध्ये देखील आपल्याला माहीत असेल की 1975 साली जागतिक महिला दिनाच्या माध्यमातून पहिल्यांदा या भारतामध्ये महिला दिन 8 मार्च 1975 साली साजरा केला। त्याच्यानंतर ही प्रथा रूढ झाली। त्यानंतर या देशामध्ये सावित्रीबाई फुले या महिलेनं स्वतः शिक्षिका झाल्या। त्यांनी त्या महिलेच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये अशी क्रांती केली की त्या महिलेचं अज्ञान त्यांनी दूर केलं। त्या शिक्षिका झाल्यानंतर त्यांनी स्वतः विद्यार्थी घडवले, मुली घडवल्या। त्यांनी त्या काळामध्ये असं सांगितलं की एक मुलगा शिकण्यापेक्षा एक मुलगी शिकणं गरजेचं आहे, कारण ती ज्या घरामध्ये जन्माला येते त्या घरामध्ये ती परिवर्तन करते, तिच्या आई वडील भाऊ बहीण त्याच्या घरामध्ये, आणि ती लग्न झाल्यानंतर ती ज्या घरामध्ये जाते त्या घरामध्ये देखील ती परिवर्तन करते। तिचा नवरा, सासू सासरे, दीर, नणंद या संपूर्ण जवळच्या नातेवाईकामध्ये परिवर्तन करण्याची क्षमता स्त्रीमध्ये आहे। म्हणून एक स्त्री एक मुलगा शिकण्यापेक्षा स्त्री शिकणं गरजेचं ही सावित्रीबाई फुले त्यांनी त्या काळामध्ये मांडलं। आणि अक्षरशः खरंच तुम्हाला सांगतो, सावित्रीबाईंनी जर त्या काळामध्ये शाळा चालू केली नसती तर आज महिला नक्कीच मागे असती। आज मला सांगा, आपल्या देशाचे राष्ट्रपती, देशाचे प्रधानमंत्री, देशाचे सायंटिस्ट, डॉक्टर, इंजिनियर, वकील, क्लास 1 ऑफिसर, सचिव, IAS, IPS, IRS, IFS या मोठमोठ्या संस्थांमध्ये मोठमोठ्या शासकीय पदावरती आज महिला काम करत आहेत। आज डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, प्राध्यापक आहेत, वेगवेगळ्या संस्थांमध्ये, बँकांमध्ये काम करत आहेत। अशा या महिलांसाठी आजचा हा दिवस हा खरंच आनंदाचा आहे। आणि अशा या प्रसंगी मला थोडंसं आपल्याला सांगावंसं वाटतं की या महिला तर सक्षम आहेतच, त्याच्या पाठीमागं पुरुष आहेत, त्याच्या पाठीमागं संपूर्ण कुटुंब आहे। परंतु एक आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की कुटुंब प्रमुख जसं महिला पण असते आणि पुरुष पण असतो, पण एखाद्या कुटुंबामध्ये जर कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला तर त्या कुटुंबावर अवलंबून असलेल्या त्याचे आई वडील, भाऊ बहीण, मुलं यांचं फार मोठं नुकसान होतं। म्हणून मित्रांनो, थोडंसं मला या प्रसंगी आपल्याला असं सांगावंसं वाटतं की भारत हा देश कुटुंब प्रमुख म्हणून मानला जातो। कुटुंब व्यवस्था आपल्या देशामध्ये अस्तित्वात होती, आता थोडीशी शहरं निर्माण झाल्यामुळं आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये महिला सक्षम झाल्यामुळं कुटुंब व्यवस्था थोडी उद्ध्वस्त होत चालली। परंतु कुटुंब व्यवस्था मजबूत करायची असेल मित्रांनो तर त्या कुटुंबामध्ये अवलंबून असलेले तिचे आई वडील, भाऊ बहीण, मुलं, तिच्या जवळची महिला, त्या महिलेचे नणंद, त्यानंतर सासू, या सगळ्यांमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता महिलांमध्ये निर्माण झाली पाहिजे। आर्थिकदृष्ट्या ती सक्षम झाली पाहिजे। म्हणून माझ्या मित्रांनो, आपल्याला सांगायचं आहे, भारतीय जीवन विमा जो जगामध्ये अग्रेसर आहे, अशा संस्थेच्या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबासाठी सुरक्षितता निर्माण करा। आपले जीवन विमा ही पॉलिसी घेऊन निश्चित आपलं कुटुंब सुरक्षित आणि निश्चित प्रकारे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा, हीच विनंती मी या ठिकाणी आपल्याला करीत आहे। थोडक्यात मी आपल्याला जीवन विमा या विषयी अनेक प्रसंगी आपण मार्गदर्शन मी केलेलंच आहे, परंतु इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा निश्चित जीवन विमा याविषयी मार्गदर्शन करेल। माझा नंबर आहे 9503 68 40 57 बारामती। धन्यवाद।